प्रोबॅबिलिटी. अल्जेब्राचा खूप सोपा अशा प्रकारचा चॅप्टर आपण सुरू केलाय, त्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. हा जो आहे चॅप्टर आहे, यामध्ये आज आपल्याला काय पाहिजे तर टुडे वी विल सी व्हॉट इज मीन बाय इव्हेंट. आता इव्हेंट म्हणजे काय पहा लक्षात घ्या. इव्हेंट म्हणजे काय तर एखादा रँडम एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला पहा, रँडम एक्सपेरिमेंट करत असताना बरोबर ठीक आहे, काही आउटकम्स जे आहेत ते आपल्याला अपेक्षित असतात की आउटकम्स आपल्याला मिळाली पाहिजेत. कुठला एक्सपेरिमेंट करताना समजा आपण एखादा कॅट मधून पत्त्याच्या कॅट मधून काय करत असेल, एखादा कार्ड काढत असेल तर आपल्याला वाटतं की आपल्या आवडीचं कार्ड निघावं. इथे लक्षात ठीक आहे. मग आता आपल्या आवडीचं कार्ड पण त्याला आपण काय म्हणू, फेवरेबल आउटकम काय म्हणू आपण सांगा, फेवरेबल. एकूण 52 आउटकम्स आहेत. पत्त्याचं एक कार्ड जेव्हा तुम्ही काढता त्यावेळेला टोटल 52 आउटकम्स आर देअर. किती सॅम्पल स्पेस मध्ये किती आहेत, 52 सॅम्पल पॉइंट्स आहेत बरोबर ठीक आहे. पण तुम्हाला असं वाटतं की आम्हाला इस्पिकचा एक्का निघावा किंवा मला एक्का निघावा. मग एक्का किती, 4 पैकी कोणताही निघाला तरी चालेल. तुमचं फेवरेबल काय वाटतं तुम्हाला की एक्का निघावा, राईट ठीक आहे. मग इट इज युअर फेवरेबल आउटकम. हा जो काही फेवरेबल आउटकम असतो पहा लक्षात घ्या, त्या लक्षात ठीक आहे. ते फेवरेबल आउटकम्स असतं त्यांचा जर इव्हेंट आपण बनवला किंवा त्यांचा जर सेट आपण बनवला तर त्याला आपण काय म्हणतो सांगा बरं, इव्हेंट असं म्हणतो. हे लक्षात ठीक आहे, नीट लक्षात घ्या. फेवरेबल आउटकम्स म्हणजे काय तर आपल्याला पहा, फेवरेबल आउटकम्स मध्ये आपल्याला सांगता येईल तर आउटकम सॅटिस्फाइंग पर्टिक्युलर कंडिशन दे आर कॉल्ड एज काय सांगा, फेवरेबल आउटकम्स. कळते सर्वांना ठीक आहे. पहा मी या ठिकाणी डेफिनेशन लिहितो. पहिल्यांदा मी लिहिणार आहे इव्हेंट आपल्याला शिकायचे, पण त्यापूर्वी वी शुड नो फेवरेबल आउटकम्स. आता व्हॉट इज मीन काय सांगा, फेवरेबल आउटकम्स बरोबर ठीक आहे. द आउटकम्स सॅटिस्फाइड पहा लक्षात द्या. फेवरेबल आउटकम्स म्हणजे काय, द आउटकम्स satisfying a particular condition the outcomes satisfying the काय सांगा particular condition are called as जे outcomes काय करा particular condition चे satisfaction करतात are called as काय सांगा favorable. त्यांना आपण काय म्हणतो सांगा, favorable outcomes असं म्हणतो. पाठीत लक्षात घ्या. The outcomes satisfying the particular condition they are called as काय सांगा, favorable outcomes. त्यांना आपण favorable outcomes असं म्हणतो. विशिष्ट अट सॅटिस्फाइंग यायला पाहिजे. म्हणजे समजा आपण काय होतो पत्त्याच्या एखाद्या कॅट मधून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला वाटतं की किमान राणी निघावी, किमान राजा निघावा किंवा किमान एक्का निघावा. मग हे जे आउटकम्स राणी राजा एक्का हे आपले काय फेवरेबल आउटकम्स झाले आहे की नाही. ऍक्च्युअली सगळ्या पत्त्यांना सेम चान्सेस आहेत, परंतु आपल्याला जे वाटतं फेवरेबल, आपल्याला जे वाटतं की आपल्याला हे निघालं पाहिजे, आपल्याला ते निघालं पाहिजे असं, राईट ना ठीक आहे. आपल्याला हे कार्ड आपल्या हातात आलं पाहिजे, ते कार्ड आपल्या हातात आलं पाहिजे, किंवा आपण डाय ठेवतो आपल्याला वाटतं की त्याच्या आउटर फेसवर किंवा अपर फेसवर 6 आला पाहिजे. येते लक्षात. किंवा आपण टॉस केलं की आपल्याला काय वाटतं हेड मिळाला पाहिजे. हे आपले फेवरेबल आउटकम्स झाले. म्हणजे सॅम्पल स्पेस जो असतो ना, सॅम्पल स्पेस पैकी काही आउटकम्स आपल्याला वाटतात की आपल्या दृष्टीने ते योग्य वाटतात, त्याला आपण काय म्हणतो सांगा, फेवरेबल आउटकम्स असं म्हणतो, राईट ठीक आहे. मग आता पहा लक्षात द्या, मग इव्हेंट म्हणजे काय पहा लक्षात द्या. व्हॉट इज मीन बाय इव्हेंट. इव्हेंट इज काय सांगा, सेट ऑफ काय ऑल फेवरेबल आउटकम्स इज कॉल्ड एज काय सांगा इव्हेंट. मग आता पहा व्हॉट इज मीन बाय इव्हेंट. इव्हेंट काय कोणाला म्हणायचं, द सेट ऑफ पहा लक्षात घ्या, द सेट ऑफ ऑल फेवरेबल, द सेट ऑफ काय सांगा ऑल फेवरेबल आउटकम्स, द सेट ऑफ ऑल फेवरेबल आउटकम्स इज कॉल्ड एज काय सांगा इव्हेंट. त्याला आपण काय शब्द वापरतो सांगा, इव्हेंट असं म्हणतो, राईट. नीट लक्षात घ्या. फेवरेबल आउटकम्सचा जो सेट असतो त्याला काय म्हणतात सांगा, इव्हेंट असं म्हणतात. इव्हेंट्स पहा लक्षात घ्या, इव्हेंट्स आर काय सांगा जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. इव्हेंट शक्यतो काय करतात कॅपिटल लेटरने दर्शवलं. कॅपिटल लेटर्स लाईक पहा कुठले कॅपिटल लेटर्स, ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी एक्सेट्रा. अशा प्रकारच्या लेटर्सने इव्हेंट काय केलं जातं सांगा, दर्शवले जातात. कळतं सर्वांना ठीक आहे. झाला दुसरा मुद्दा. तिसरा, इव्हेंट इज काय सांगा सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस. इव्हेंट काय असतो सांगा, इट इज अ सबसेट ऑफ काय सांगा सॅम्पल स्पेस. पहा लक्षात. तिसरा मुद्दा असा आहे, इव्हेंट इज अ सबसेट काय सांगा सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस. इव्हेंट हा सॅम्पल स्पेसचा काय असतो सबसेट असतो. कारण का सॅम्पल स्पेस मध्ये जे आउटकम्स असतात त्यातलंच कुठलं तरी आपल्या फेवरेबल असतं, त्यातलंच कुठलं तरी काय असतं आपल्या फेवरेबल असतं. कळतं सर्वांना ठीक आहे. मग त्या फेवरेबल आउटकमच्या सेटला आपण काय म्हणतो सांगा, इव्हेंट असं म्हणतो. म्हणजे सॅम्पल स्पेस मधलंच कुठले तरी आउटकम्स आपल्याला अपेक्षित असतात की आपल्याकडे ते आउटकम्स आपल्या दृष्टीने पडावे की आपल्या दृष्टीने निघावे असं आपल्याला वाटतं. म्हणून त्याला आपण इव्हेंट इज अ सबसेट ऑफ काय सांगा सॅम्पल स्पेस. कळतं सर्वांना ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा द नंबर ऑफ एलिमेंट्स. पहा लक्षात, द नंबर ऑफ एलिमेंट्स किंवा आउटकम्स
एलिमेंट्स म्हणण्यापेक्षा काय म्हणतात सांगा आउटकम्स. नंबर ऑफ काय सांगा आउटकम्स इन एन इव्हेंट काय सांगा इव्हेंट इज डिनोटेड ॲज in an event A is denoted by कसं डिनोट करता येईल तुम्हाला n of A कसं डिनोट करता येईल सांगा n of A. नीट लक्षात घ्या द नंबर ऑफ आउटकम्स इन एन इव्हेंट मध्ये A नावाच्या इव्हेंट मध्ये जेवढे किती आउटकम्स असतात त्यांच्या संख्येला काय म्हणतात सांगा n of A असं म्हणायचं असतं. कळतंय सर्वांना. आता एक्झाम्पल पहा लक्षात. पाच मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो पहा लक्षात. इफ पहा लक्षात टू कॉइन्स इफ काय सांगा टू कॉइन्स आर टॉस टू कॉइन्स आर काय सांगा टॉस दोन कॉइन टॉस केली देन इव्हेंट A it denotes event A काय सांगा denotes at least one head on upper face then लक्ष द्या इव्हेंट A लक्ष द्या. आता समजा आपण दोन कॉइन टॉस केले काय केले सांगा दोन कॉइन आपण काय केले टॉस केली. टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली देन इव्हेंट A डिनोट काय करतो इव्हेंट A कुणाला मानले तुम्ही at least one head on upper face बरोबर आहे. one head occurs on the upper face. मग मला सांगा इव्हेंट A मध्ये कोण आहे किमान एक हेड तरी पाहिजे. याचे येऊ शकतो दोन आली तर चांगलीच गोष्ट आहे पण कमीत कमी एक हेड आला पाहिजे किमान एक at least one म्हणजे कमीत कमी एक एकापेक्षा जास्त हेड आली तर चांगलं आहे. याचे आलं तर चालते HT आलं तर चालते TH आलं तर चालतो परंतु TT चालत नाही कारण इट इज नॉट फेवरेबल. आपल्याला काय वाटतं की किमान एक तरी हेड यावा मग किमान एक तरी हेड यायचा असेल तर काय आलं सांगा हे तीन जो आहेत हा झाला तुमचा काय सांगा इव्हेंट आहे. लक्षात ठीक आहे. आणि याचा सॅम्पल स्पेस काय होता सॅम्पल स्पेस होता तुम्हाला माहिती आहे HH HT बरोबर ठीक आहे TH आणि काय सांगा TT. या सॅम्पल स्पेस हा होता त्याचा आणि त्याच्यापैकी आपले फेवरेबल आउटकम्स कोणते आहेत आपल्या आवडीचे आउटकम्स कोणते आहेत HH HT आणि काय सांगा TH. मग हा झाला इव्हेंट आहे. मग इव्हेंट इज द सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. पहा इव्हेंट जो आहे ना तो सॅम्पल स्पेसचा काय असतो सबसेट असतो. कळतंय तुम्हाला. सॅम्पल स्पेस पहा हा जो काही एक्सपेरिमेंट तुम्ही करताय त्याचा सॅम्पल स्पेस मध्ये किती येणार आउटकम्स चार येणार आहे HH HT TH आणि काय सांगा TT. these are the four possible outcomes in this event. या इव्हेंट मध्ये किंवा सॉरी इन दिस काय एक्सपेरिमेंट या एक्सपेरिमेंट मध्ये किती पॉसिबल आउटकम्स आहेत चार. त्याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. त्या चार पैकी जी आपल्याला फेवरेबल वाटतात आपली कंडिशन कोणती आहे पहा पर्टिक्युलर कंडिशन काय सांगितली की A डिनोट्स ऍट लीस्ट काय सांगा वन हेड. हे आपले फेवरेबल आउटकम्स आहेत की ऍट लीस्ट वन हेड आला तर ते आपले फेवरेबल आहे का सर्वांना ते आपल्या दृष्टीने चांगले असं आपल्याला वाटतं एखादा कुठला एक्सपेरिमेंट करत असताना. आता आपल्या फेवरेबल मध्ये HH HT किंवा TH ऍट लीस्ट वन हेड यांचा जो संच होतो ना सॅम्पल स्पेस पैकी जे फेवरेबल आउटकम्स आहेत त्यांचा जो सेट तयार होतो त्याला म्हणतात काय सांगा इव्हेंट आहे. त्याला काय म्हणायचं इव्हेंट असं म्हणतात. मग इव्हेंट इज ऑलवेज काय सांगा इव्हेंट इज ऑलवेज सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. इव्हेंट आणि सॅम्पल स्पेसचा काय असतो सांगा सबसेट असतो. लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे. आणखी एक दुसरा एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो एक्झाम्पल 1 म्हणतो एक्झाम्पल 1. आता लेट्स टेक द काय सांगा एक्झाम्पल 2. इफ डाय इज थ्रोन एक डाय थ्रो केला then event B denotes पहा लक्ष द्या the number on upper face. पहा event B काय डिनोट करतो की upper face वरला जो नंबर येणार the number on upper face is multiple of काय सांगा 2. पहा 2 च्या मल्टिपल मध्ये आला पाहिजे अपर फेस वरचा आकडा. मग आता मला सांगा therefore पहा इव्हेंट B कसा येणार आहे इव्हेंट काय सांगा B इव्हेंट मध्ये कोण येणार आहे 2 4 आणि काय सांगा 6. हे आपले फेवरेबल आउटकम्स झाले. मग फेवरेबल आउटकम्स जे आहेत ना आपल्याला आपण जी कंडिशन टाकतोय तिच्यामध्ये कोणकोणते आउटकम्स मोडतात 2 4 आणि 6. मग त्यांच्या संचाला म्हणायचं काय सांगा इव्हेंट आणि सॅम्पल स्पेस जो आहे ना सॅम्पल स्पेस या केस मधला सॅम्पल स्पेस काय सॅम्पल स्पेस या केस मध्ये सांगा तर 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे आणि काय सांगा 6 आहे. आउट ऑफ दिस 2 4 आणि 6 these are our favorable outcomes कारण they are multiple of 2. त्यापैकी काय सांगा 2 4 6 हे आपले फेवरेबल आउटकम्स आहे. मग फेवरेबल आउटकम्सचा जो संच असतो त्याला म्हणतात काय सांगा इव्हेंट. मग इव्हेंट इज ऑलवेज सबसेट ऑफ काय सांगा सॅम्पल स्पेस. इव्हेंट हा नेहमी सॅम्पल स्पेसचा काय असतो सांगा सबसेट असतो हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे इव्हेंट B आलाय त्या ठिकाणी आणि मग आपल्याला लिहिता येईल की नंबर ऑफ B इज इक्वल टू काय सांगा 3. नंबर ऑफ B या ठिकाणी सुद्धा आपल्याला लिहिता येईल नंबर ऑफ A किती आहे सांगा 3. कळतंय सर्वांना येते का लक्षात ठीक आहे. इन दिस वे यू कॅन राईट द काय सांगा इव्हेंट अँड काय सांगा
सॅम्पल स्पेस. इव्हेंट म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. कळतं सर्वांना? द सेट ऑफ काय सांगा फेवरेबल आउटकम्स इज कॉल्ड एज इव्हेंट. सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स इज कॉल्ड एज काय सांगा इव्हेंट. तर फेवरेबल आउटकमच्या सेटला आपण इव्हेंट असं म्हणतो, हे लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय इव्हेंट ते तुमच्या लक्षात आलेले. लक्षात आलं का सर्वांच्या? ओके. पहा आता फेवरेबल आउटकमच्या सेटला इव्हेंट असं म्हटलं आपण. मग आता इव्हेंट लिहायला शिकायचं आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचे आता एक्झाम्पल्स आहेत. यू आर आस्क्ड टू राईट द इव्हेंट्स. लक्षात ठेवा नंबर ऑफ काय आउटकम्स इन दॅट इव्हेंट. इव्हेंट लिहा, इव्हेंट मधल्या आउटकमची संख्या लिहा. अशा प्रकारचे टॉपिक्स तुम्हाला आता आहेत अभ्यासायला. कळतं सर्वांना? ठीक आहे. तर चला आपण शिकूयात ते टॉपिक्स आता. हाऊ टू राईट द इव्हेंट पहिले मी तुम्हाला क्लिअर केले. व्हॉट इज मीन बाय इव्हेंट. इव्हेंट्स नावाचा टॉपिक आपला सुरू करायचा आपल्याला. इव्हेंट्स मध्ये आपण पहिले शिकलो व्हॉट इज मीन बाय फेवरेबल आउटकम्स. द आउटकम्स सॅटिस्फाईंग अ पर्टिक्युलर कंडिशन. एखादी विशिष्ट अट सॅटिस्फाय करणारे जे आउटकम्स असतात त्यांना काय म्हणतात सांगा फेवरेबल आउटकम्स. आणि फेवरेबल आउटकम्सचा जो संच तयार होतो त्याला म्हणून काय म्हणतो सांगा इव्हेंट. मग इव्हेंट म्हणजे काय? द सेट ऑफ ऑल फेवरेबल आउटकम्स इज कॉल्ड एज काय सांगा इव्हेंट. म्हणजे आपल्याला जी फेवरेबल आउटकम्स हवी आहेत त्यांचा जर संच बनवला त्याला इव्हेंट असं म्हणतात. इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स लाईक ए बी सी पी क्यू आर एक्सेट्रा. अशा प्रकारे कॅपिटल लेटरने इव्हेंट नेहमी दर्शवला जातो, डिनोट केला जातो. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. इव्हेंट आणि सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. आणि चौथं द नंबर ऑफ आउटकम्स इन एन इव्हेंट इज कॉल्ड एज काय डिनोटेड बाय नंबर ऑफ ए. तर सर्वांना ए नावाच्या इव्हेंट मध्ये असणाऱ्या आउटकमची संख्या एन ऑफ ए ने दर्शवली जाते. तर दिस ऑल अबाउट द काय सांगा इव्हेंट. तर हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये राईट करा. दिस इज द थेरी पार्ट. व्हॉट इज मीन बाय इव्हेंट. द इव्हेंट म्हणजे काय त्यासाठीचा हा संपूर्ण थेरी पार्ट आपण या ठिकाणी पाहिला. आता या थेरी पार्टच्या नंतर राईट आहे आफ्टर दिस थेरी पार्ट वी आर गोइंग टू सी नेक्स्ट टॉपिक. राईट आहे. चला आपण जाऊयात आपल्या क्वेश्चन्स कडे. देयर आर सो मेनी काय सांगा इव्हेंट्स. फॉर एक्झाम्पल सर्टेन इव्हेंट. राईट आहे. सर्टेन इव्हेंट नावाचा एक इव्हेंट असतो. म्हणजे सर्टेन म्हणजे काय तर समजा इकडे लक्षात सर्टेन इव्हेंट म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आहे ती 100% निश्चित असं होणारच आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा त्याला काय म्हणतो सांगा सर्टेन इव्हेंट. त्यामध्ये आउटकम जे असतात त्याला सर्टेन इव्हेंट असं आपण म्हणतो. इथे लक्षात ठीक आहे. इव्हेंटचे भरपूर प्रकार पडतात. मला सर्टेन इव्हेंट्स आहे इम्पॉसिबल इव्हेंट आहे. समजा आता मी एखादा इव्हेंट घेतला हाच की इफ टू कॉइन्स आर टॉस देन इव्हेंट बी सच दॅट काय सांगा देयर इज नो हेड और नो टेल. हेड पण नाही टेल पण नाही असे चान्सेस आहे का रे? नाही. अशा प्रकारचे इव्हेंटला आपण इम्पॉसिबल इव्हेंट म्हणतो. जर इव्हेंट अशा प्रकारे डिस्क्राइब केला असेल की देयर इज नो आउटकम फॉर दॅट इव्हेंट देन इट इज कॉल्ड इम्पॉसिबल इव्हेंट. लक्षात ठीक आहे. अशा प्रकारे शुअर इव्हेंट, सर्टेन इव्हेंट, इम्पॉसिबल इव्हेंट, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्सचे प्रकार पडतात. एक्झाम्पल जसं येतील तसंच आपण एक एक्झाम्पल आले की आपल्याला त्या ठिकाणी त्याची चर्चा करता येईल. सो दिस ऑल अबाउट द काय सांगा इव्हेंट. तर हे झालं इव्हेंटच्या बाबतीत. आता आपल्याला जे पाहिजे पाहिजे व्हॉट वी आर गोइंग टू सी इट इज नथिंग बट द काय सांगा सम एक्झाम्पल्स फॉर इव्हेंट. तर सर्वांना इव्हेंटचे काही एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी पाहूया. आता लक्ष द्या. पहा माझ्या सर्वांनी लक्ष द्या. वी आर गोइंग टू सी सम एक्झाम्पल्स ऑफ काय सांगा इव्हेंट. राईट. ठीक आहे. तर लेट्स स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 5.3. 5.3 चा प्रॅक्टिस सेट घेताच मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी इव्हेंटचे सांगतो. पहा लक्षात घ्या. तर आय एम गोइंग टू स्टार्ट द काय सांगा प्रॅक्टिस सेट 5.3. तर हे सगळं जे आहे तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून घ्या. मी आता 5.3 चा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी घेणार आहे. लक्षात घ्या. आय एम गोइंग टू टेक द काय सांगा प्रॅक्टिस सेट 5.3. ठीक आहे. We are going to see the practice set 5.3. Question number 1 I am going to write here. Write practice set 5.3. Question number 1. Write sample spaces. Write sample space. Yes. Sample spaces and number of sample points and number of काय सांगा sample points n of s for each of the following student is each of the
write events. Also write events. Capital A, capital B, capital C in the set form. In the set form. And write number of A, number of B, and number of C. लक्ष द्या. वेगवेगळे एक्झाम्पल्स या ठिकाणी तुम्हाला दिले. देयर आर 6 एक्झाम्पल्स गिवन टू यू. आणि या 6 एक्झाम्पल्स मध्ये यू आर आस्क्ड टू काय सांगा राईट द इव्हेंट्स. डिफरंट इव्हेंट्स तुम्हाला दिले, त्याचे नंबर ऑफ इव्हेंट्स इन द नंबर ऑफ आउटकम्स इन दॅट इव्हेंट. तर इव्हेंट मध्ये किती आउटकम्स येतात ते तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात ठीक आहे. तर लेट्स राईट द काय सांगा फर्स्ट एक्झाम्पल. त्यातला पहिलं एक्झाम्पल जे आहे, पहिलं लेट्स टेक द फर्स्ट वन. पहिलं एक्झाम्पल असं आहे, one die is rolled. One die is rolled. एक die केलाय, काय केलंय सांगा, रोल केलाय. नंतर इव्हेंट ए काय सांगितलं पहा लक्षात. इव्हेंट ए, इव्हेंट ए असं आहे, इवन नंबर ऑन द अपर टॉप, इवन नंबर ऑन द अपर फेस, इवन नंबर ऑन द अपर फेस. इव्हेंट बी काय पहा लक्षात घ्या. इव्हेंट बी इज odd number on the upper face, odd number on the upper face. This is the event B. And third one, that is event C. Event C काय आहे लक्षात घ्या. Prime number on the upper face, prime number on the upper face. पहा लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. पहिले एक्झाम्पल आहे, एकदम सोपा अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात. देयर आर व्हेरी इझी एक्झाम्पल्स. नीट लक्षात घ्या, देयर आर व्हेरी इझी अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात. पहा काय सांगितलंय, वन डाय इज रोल्ड. एक डाय काय केलाय सांगा, रोल केलाय. तर सॅम्पल स्पेस लिहा. पहिले काय काय लिहायचे, सॅम्पल स्पेस लिहायचं आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहायचे, एन ऑफ एस लिहायचं आहे. नंतर काय सांगा, ऑल्सो राईट द इव्हेंट. हे जे इव्हेंट आहे ते सेट फॉर्म मध्ये लिहायचे. आणि नंतर नंबर ऑफ काय सांगा आउटकम्स इन द इव्हेंट असं लिहायचे. चला आन्सर पहा कसं येते याचा. आन्सर नीट लक्ष द्या. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस काय सांगा क्वेश्चन. लक्षात घ्या काय सांगा, वन डाय इज रोल्ड. पहा लक्षात, वन डाय इज रोल्ड. एक डाय काय करायचं सांगा, रोल केलाय. राईट, ठीक आहे. देयरफॉर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय असणार सांगा, 1 2 3 4 5 आणि काय सांगा 6. पहा देयर आर 6 नंबर्स ऑन द 6 फेसेस ऑफ द डाय. डायच्या 6 फेसेसवर 6 नंबर असतात. 6 फेसेसवर 6 नंबर असतात. इट मे बी 1, इट मे बी 2, इट मे बी 3, मे बी 4, मे बी 5 और मे बी 6. एनी वन आउटकम कॅन बी देयर काय सांगा ऑन द अपर फेस. वरच्या फेसवर कुठले एक प्रयोग याच्यापैकी कुठला एक आउटकम येऊ शकतं. हा झाला सॅम्पल स्पेस. बरोबर, ठीक आहे. बी झाला पाहिल्याचा. देयरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू काय सांगा 6. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स विचारले. पहा सॅम्पल स्पेस विचारलाय, सॅम्पल पॉइंट्स विचारले, नंतर इव्हेंट इन द सेट फॉर्म लिहायचा आहे आणि शेवटचं काय सांगा एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी. एवढं सगळं उत्तर लिहायचं आपल्याला. हे झाला पहिला प्रश्न. आता एक आकडा पहा, छोटा एक आकडा काय विचारले. इव्हेंट ए काय, इवन नंबर ऑन द अपर फेस. पहा लक्षात, इव्हेंट ए म्हणजे काय सांगा, इवन नंबर ऑन दी अपर फेस. पहा अपर फेस वर कोणता नंबर आला पाहिजे, इवन. मग मला सांगा ए मध्ये कोण कोण येईल सांगा मला. इव्हेंट ए मध्ये कोण कोण येईल मला सांगा. 2 येऊ शकतो. इवन नंबर पाहिजे, इवन 2 4 आणि काय सांगा 6. दीज आर आवर फेवरेबल आउटकम्स फॉर दिस इव्हेंट. या इव्हेंट साठी हे आपले फेवरेबल आउटकम्स आहे की इवन नंबर शुड बी देयर ऑन द अपर फेस. हे फेवरेबल आउटकम त्याला म्हणायचे इव्हेंट आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आले पहा. देयरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू किती आले सांगा 3. एन ऑफ ए किती आले 3. चला आता दुसरा जो क्वेश्चन आपल्याला विचारलाय, इव्हेंट बी काय पहा लक्षात. हे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स तुम्हाला लिहायचे. फक्त काय लिहायचे सांगा, इव्हेंट लिहायचे. इव्हेंट बी काय, ऑड नंबर ऑन द अपर फेस. मी या ठिकाणी लिहितो ऑड नंबर ऑन दी अपर फेस. पहा वरच्या फेसवर काय सांगा ऑड नंबर. मला सांगा इव्हेंट बी मध्ये कोण कोण येतील इव्हेंट 1 3 आणि काय सांगा 5. कळतं सर्वांना. या ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं नंबर ऑफ बी इज इक्वल टू काय सांगा, नंबर ऑफ बी इज इक्वल टू ऑल्सो 3. तर पहा इव्हेंट बी मध्ये सुद्धा 3च आउटकम्स आहेत. इथं काय पाहिजे होतं, कोणते फेवरेबल होते, ऑड नंबर्स आर फेवरेबल. दॅट्स 1 2 1 3 अँड 5. दिस इज इव्हेंट बी. आणि तिसरा जो काय क्वेश्चन आहे आपला, इव्हेंट सी प्राइम नंबर ऑन द अपर फेस. पहा लक्षात, इव्हेंट काय
सांगा सी. इव्हेंट सी काय सांगा प्राइम नंबर ऑन दी अप्पर फेस. पा अप्पर फेस वर काय पाहिजे सांगा प्राइम नंबर पाहिजे. आता प्राइम नंबर कोणकोणता आहे पहा लक्षात द्या. फॉर इव्हेंट सी आपल्याला लिहिता येईल झाला बी इव्हेंट सी इज इक्वल टू पहा लक्षात द्या कोण कोण आहे प्राइम नंबर सांगा. 1 जो आहे इट इज नॉट प्राइम नॉट कॉम्पोजिट करते सर ना 1 नाही घेत आहे. 2 इज द प्राइम नंबर 3 इज द प्राइम नंबर 4 इज नॉट प्राइम नंबर 5 इज प्राइम नंबर करते सर ना. एक सोडून ज्याला इतर कशाने भाग जात नाही त्यांना आपण काय म्हणतो सांगा प्राइम नंबर असं म्हणतो. मग 2 3 आणि काय सांगा 5 म्हणजे याचा अर्थ काय तर n ऑफ सी इव्हेंट सी मध्ये सुद्धा काय किती आहे सांगा 3 आउटकम्स आहेत. दॅट्स व्हाय n ऑफ सी इज आल्सो काय सांगा 3. तर दिस इज द आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. या प्रश्नाचं हे उत्तर होतं. किती सोपं आहे तुमच्या लक्षात येते की नाही. व्हेरी इझी अशा प्रकारचा हा चॅप्टरच खूप सोप्या अशा प्रकारचा आहे. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल सांगा. यू कॅन राईट दिस वन अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तर त्या सर्वांना आहे ना इझी. तर इन दिस वे वी हॅव सीन व्हॉट इज द काय सांगा क्वेश्चन नंबर 1. आता मी रब करणार आहे आणि मी दुसरा प्रश्न लिहिणार आहे कारण प्रश्न लिहिण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे आता पॉज करून सेकंड क्वेश्चन लिहितो तोपर्यंत तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये राईट. आता क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड सब क्वेश्चन मी राईट केलेला आहे लक्षात घ्या. हा जो क्वेश्चन आहे ना इट इज कॉमन फॉर एव्हरी सब क्वेश्चन्स. 2 डाइस आर थ्रोन सायमल्टेनियसली. काय केले 2 डाइस आहेत ना ते एकाच वेळी काय केले सांगा थ्रो केले. 2 डाइस आर थ्रोन सायमल्टेनियसली. त्यामध्ये काय सांगितले पहा आपण पहिले त्याचा सॅम्पल स्पेस लिहिणार आहे. 2 डाइस काय केले एकाच वेळी थ्रो केले. तर वी हॅव टू राईट फर्स्ट सॅम्पल स्पेस. पहिला आपण सॅम्पल स्पेस राईट करू त्याचा पहा लक्षात द्या. मी तर आन्सरला सुरुवात करतो पहा लक्षात. आन्सर आपल्या या ठिकाणी असणार आहे. हिअर इट इज आन्सर. when 2 dice are thrown simultaneously. जेव्हा 2 डाइस हे सायमल्टेनियसली आपण थ्रो करतो त्यावेळेला काय होईल पहा लक्षात घ्या. तर सॅम्पल स्पेस जो आहे ना सॅम्पल स्पेस त्याला आपण येस म्हणतो तो कसा येईल पहा लक्षात लाईक दिस वन सॅम्पल स्पेस येईल तो. कारण 2 डाय थ्रो करायचे बरं का लक्षात द्या. पहिल्या डायवर 1 आला तर दुसऱ्या डायवर पुन्हा एक येऊ शकतो. पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2 1 3 1 4 1 5 आणि फायनली 1 काय सांगा 6. पहिल्या डायवर 1 दुसऱ्यावर 1 येऊ शकतो. पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2 येऊ शकतो. पहिल्या डायवर 1 दुसऱ्यावर 3 येऊ शकतो. 1 4 येऊ शकतं 1 5 येऊ शकतं 1 6. किंवा पहिल्या डायवर 2 आला तर दुसऱ्यावर 1 2 आणि 2 येऊ शकतं. दुसऱ्यावर 3 येऊ शकतो. दुसऱ्यावर 4 येऊ शकतो. दुसऱ्यावर 5 आणि दुसऱ्यावर 6 असं पण होऊ शकतं. किंवा पहिल्या डायवर जर 3 आला तर दुसऱ्यावर 1 दुसऱ्यावर 2 येऊ शकतो. दुसऱ्यावर 3 येऊ शकतं. दुसऱ्यावर 4 येऊ शकतं. दुसऱ्यावर 5 पण येऊ शकतो आणि दुसऱ्या डायवर 6 पण येऊ शकतो. फर्स्ट डायवर जर 4 आला तर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 and finally काय सांगा 4 6. this may be also answer. 5 1 may come 5 2 may come 5 3 may come right. ठीक आहे 5 4 और 5 काय सांगा 6. फर्स्ट डायवर 5 सेकंड डायवर काय सांगा 6 आणि फर्स्ट डायवर 5 आणि सेकंड डायवर काय सांगा 5 5 आणि 5 6 असं पण येऊ शकतं. आणि लास्ट वन 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि फायनली काय सांगा 6 6. these are the possible outcomes. एवढे सगळे पॉसिबल आउटकम्स आहेत. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का therefore n of s is equal to काय सांगा 36. आता आपण पहिला प्रश्न घेऊ. सॅम्पल्स पॉइंट जे आहेत तर 36 चे जवळजवळ किती आहे सांगा 36 सॅम्पल पॉइंट्स आले आहेत. चला क्वेश्चन नंबर 1 कडे जाऊ. इव्हेंट ए पहा इथून सुरुवात करतो मी. ठीक आहे चला इथूनच करतो. इव्हेंट ए कसा आहे पहा लक्षात. द सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस. द सम ऑफ द डिजिट्स on upper faces is multiple of 6 is multiple of काय सांगा 6. अपर फेसेस वर 6 च्या पटीत सम आली पाहिजे पहा लक्षात. मग आता मला सांगा इव्हेंट ए मध्ये कोण कोण येईल लक्ष द्या. इव्हेंट ए इज इक्वल टू पहा लक्ष द्या नीट लक्ष द्या. मला 6 च्या पटीत पहा 1 + 1 2 येतं. 6 च्या मल्टिपल मध्ये आली पाहिजे सम. याची बेरीज 2 येते याची 3 येते याची 4 येते याची 5 येते याची 6 पाहिजे तर 6. 1 + 5 किती 6. हा 6 जो आहे तो 6 च्या पटीत आली पाहिजे. बेरीज आहे ना याच्या
जे काय अप्पर फेसेसचे दोन अंक आहेत ना त्यांची बेरीज 6 च्या पाड्यात आली पाहिजे, मल्टिपल ऑफ 6. मग 1 5 येऊ शकतो कारण 1 + 5 6. 6 च्या मल्टिपल मध्ये आहे तो. म्हणजे पहिला आपला आउटकम आहे 1 आणि काय सांगा 5. दुसरा 2 1 नाही शकत, 2 2 नाही, 2 3 नाही, 2 4 येऊ शकतो. पहा 2 आणि 4 6 होते म्हणजे इथं 2 आणि 4 लिहिता येईल आपल्याला. तिसरं काय सांगा 2 5 नाही, 2 6 नाही, 3 3 येईल. पहा तिसरं काय सांगा 3 आणि 3 3 + 3 6. 6 च्या मल्टिपल्स मध्ये सम आले पाहिजे. 3 आणि 3 6, 6 च्या पाड्यात येते ना. ठीक आहे, पुढं नाहीये. नंतर 4 2 येईल. पहा लक्षात इथं काय सांगा 4 2 4 2 नंतर 4 4 4 5 काय नाही येणार. 5 1 एक येईल. पहा 5 1 5 आणि 1 6 होतात. नंतर काय सांगा पुढं 5 च्या नाही येणार कुठली. तर 6 1 नाही आहेत, 6 2 नाही आहेत, 6 3 नाही आहेत, 6 4 नाही, 6 5 6 6 येईल फायनली. आलं लक्षात? बरोबर ना. ठीक आहे. पहा 6 आणि 7, 6 च्या मल्टिपल मध्ये नाही, 8 मल्टिपल नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 येईल. कळते सर्वांना? तर त्या that's why we can write like this one. Therefore number of A is equal to how much? 6. 1 2 3 4 5 आणि काय सांगा 6. बरोबर. ठीक आहे. 6 च्या पाड्यातल्या संख्या पाहिजे होत्या सम म्हणून. हा झाला इव्हेंट ए. आता दुसरी केस सी पहा लक्ष द्या. इव्हेंट बी. इव्हेंट काय सांगा बी. काय इव्हेंट पहा लक्ष द्या. The sum of the digits on upper face is minimum 10. The sum of digits on upper face is minimum is काय सांगा minimum 10. पहा वरच्या फेसवर कमीत कमी 10 एवढी सम आली पाहिजे. पहा वरच्या फेसवर कमीत कमी किती आली पाहिजे 10. किमान 10 चालेल. किमान 10 पेक्षा जास्त किती चालेल 10 आणि 10 पेक्षा कमीत कमी 10 तरी पाहिजे. मग कमीत कमी 10 म्हणजे कोणती पहा लक्ष. इथून सुरुवात करायला पाहिजे. इकडं मी तुला रेड कलरने दाखवतो. पहा लक्ष 6 4 हे 10 आलेली आहे. पहा लक्ष 5 5 नंतर 6 4. पहा इथून खालचे जे काही एलिमेंट्स आहे खालचे यांचे सम कमीत कमी 10 किंवा 10 पेक्षा जास्त येते. 6 4 10 5 5 10 6 5 11 10 11 12. म्हणजे जे काही नाही मी जे रेड कलरने दाखवलेत ना ते जे काही आउटकम्स आहेत त्या आउटकम्स मध्ये तुमच्या असं लक्षात आले की सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम 10. कमीत कमी 10 म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा जास्त. कळलं सर्वांना? मिनिमम 10 चा अर्थ कळाला? मग सांगा मला कोण कोण आले इव्हेंट बी मध्ये. इव्हेंट बी कंटेन्स पहा लक्ष द्या. काय सांगा 4 6. काय फर्स्ट आउटकम 4 6. सेकंड वन 5 5 5 5. थर्ड वन किती आहे सांगा 5 6. थर्ड वन इज 5 6. फोर्थ वन किती आहे 6 4. फोर्थ वन इज काय सांगा 6 4. फिफ्थ वन काय सांगा 6 5 6 5 आणि लास्ट वन किती आहे 6 6. तर तिचा अर्थ काय सांगा 1 2 3 4 5 6. once again you can see that event B consists 6 outcomes. में event B म्हणून या ठिकाणी मला ते number of B is equal to 6 once again. number of काय सांगा B is also 6. तर number of B सुद्धा 6 आलाय या केस मध्ये. आणि आता तिसरा पॉइंट मी जो आहे तो या ठिकाणी राईट करतो. बघा तिसरा इव्हेंट सी. इव्हेंट काय सांगा सी. काय the same digit on the both upper surface. पहा the same digit on both the upper faces. बरोबर. ठीक आहे. दोन्ही वरच्या फेसवर सेम डिजिट आला पाहिजे अशा प्रकारचा इव्हेंट आहे. चला आता पहा लक्ष द्या. मग इव्हेंट सी मध्ये कोण कोण येईल लक्ष द्या. इव्हेंट काय सांगा सी इज इक्वल टू दोन्ही डिजिट सेम आले पाहिजे. 1 1 येऊ शकतो, 2 2 येऊ शकतो, 3 3 4 4 5 5 आणि 6 6. बरोबर. ठीक आहे. या ठिकाणी काय येणार सांगा 1 1 both the digits are same. both the digits are काय सांगा सेम डिजिट्स. नंतर काय सांगा 2 2 3 3 4 4 5 5 आणि फायनली काय सांगा 6 6. तर तिचा अर्थ काय सांगा 1 2 3 4 5 6. म्हणून आपल्याला इथे नंबर ऑफ सी इज इक्वल टू काय सांगा सी 1 2 3 4 5 आणि 6. वन्स अगेन इट हॅज आल्सो 6 एलिमेंट्स. कळतं सर्वांना? तर त्यामध्ये सुद्धा किती एलिमेंट्स होते सॉरी किती आउटकम्स होते 6 आउटकम्स होते. तर अशा पद्धतीने वी कॅन राईट द काय सांगा इव्हेंट. डिफरंट इव्हेंट्स वी कॅन राईट. कळतं सर्वांना? वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट कसे लिहायचे ते आपण शिकतोय. अशा इथे सर्वांच्या हाऊ टू राईट द काय सांगा डिफरंट इव्हेंट्स. इव्हेंट म्हणजे काय ते कंडिशन देतात पण त्या कंडिशनला सॅटिस्फाय करणार जी कुठली कंडिशन तुम्हाला दिली असेल त्या कंडिशनला सॅटिस्फाय करणारे. कळतं सर्वांना? ठीक आहे. जे काय आउटकम्स असतील त्यांच्या सेटला काय होतं सगळं इव्हेंट असं म्हणतात. लक्षात पर्टिक्युलर कंडिशन द फेवरेबल आउटकम सॅटिस्फाय द पर्टिक्युलर कंडिशन. कळतं सर्वांना? द सेट ऑफ काय सांगा आउटकम सॅटिस्फाय द फेवरेबल कंडिशन इट इज कॉल्ड एज काय इव्हेंट. त्याला आपण काय म्हणतो सांगा इव्हेंट असं म्हणतो. थोडक्यात सेट ऑफ ऑल फेवरेबल आउटकम्स त्याला इव्हेंट असं म्हणतात. मग आपल्याला इव्हेंट मध्ये काय आलंय फेवरेबल कोण होते आपल्या मल्टिपल ऑफ 6. बी नावाच्या इव्हेंट मध्ये फेवरेबल कोण होते मिनिमम सम किती आले पाहिजे 10. सी नावाच्या इव्हेंट मध्ये फेवरेबल कोण होते मिनिमम सॉरी बोथ द काय सांगा
डिजिट्स आर सेम. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय केलं सांगा, इव्हेंट्स बनवले होते किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे इव्हेंट्स आपण लिहिले. समजलं सर्वांना? ठीक आहे. तर दिस इज काय सांगा, क्वेश्चन नंबर 2 दॅट इज सेकंड सब क्वेश्चन होता. लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. तर तिसरा अर्थ काय सांगा, सेकंड सब क्वेश्चन ऑफ दिस पर्टिक्युलर काय सांगा, प्रॅक्टिस सेट आपला चाललाय बरोबर. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट चाललाय आपला 5.3. त्याचा सेकंड सब क्वेश्चन या ठिकाणी होता. समजलं सर्वांना? किती खूप सोपं आहे की नाही? व्हेरी इझी अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात. हा जो काय टॉपिक आहे तोच खूप सोपा आहे. ऍक्च्युअली प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर जो खूप आहे इट इज व्हेरी खूप सोप्या अशा प्रकारचा चॅप्टर तुम्हाला आहे. कळालं सर्वांना? ठीक आहे. आता पुढचे जे काही 3, 4, 5 आणि 6 सेकंड एक्झाम्पल आपलं झाले. तर नेक्स्ट लेक्चरला आपण तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं असे आणखी 4 एक्झाम्पल्स या प्रॅक्टिस सेट मध्ये आहे. तर आपण पुढच्या लेक्चरला आपण ती उरलेले एक्झाम्पल्स पाहणार आहे. ओके. ठीक आहे. चला पाहूयात आपण पुढच्या लेक्चरला.